नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सचिन नाश्त्याच्या ब्लॉग करत आहे. तर आता मॅच चालली, टुर्नामेंट चालली. अरे तुम्हाला 30 पण किती टुर्नामेंट चालली त्याच्यात. आणि आताची मॅच आहे जेवणाव टीम मीटिंग. बाई टीम मीटिंगला बोलवत आहे. साऊर मध्ये आपल्याला 40 रनाचे रोख आपण 4 ओव्हरची खात नाही. बॉल लागायच नाही त्यांचे. एकाल आहे का सिंगल नाही ना बरं झालं. मी काय म्हणतो बदल दिले 4-4 बॉल खेळू, बॅटिंग देऊ, पुढच्या मॅचला 4 ओव्हरची फुकळू. तीन मॅचची सिरीज खेळा आहे का माझं? तीन मॅचची सिरीज खेळा, 3 मॅचची सिरीज. अशा तऱ्हेने जेवणाव मॅच आणि या विरुद्ध आहे जेवणाव मॅच एक राहिला बिला त्याला काय नाही, काय असू दे तिकडे नाही. चल 4-4-3 आता. हा जो दुसऱ्या ओव्हरीत मॅच जिंकवणार. अशा तऱ्हेने मॅच सुरू झालेला आहे. तर मी बैल सोडून आलो. बैल म्हणजे पिकअप दिलं दुसऱ्याकडेच. एवढं बास्केट चिडकी संघ एका साईडला टाकला, प्रॉपर संघ एका साईडला आला. तो काळे तुमच्या जगदाळा अशा तऱ्हेने बॉल कुठे आहेत महत्वाचे बॉल? जगदाळे लवकर सिरीज लागली इथे. अरे दोघं इथं कोण? ती दोघं इथं. चेस करायला आपण पहिली पोळायची, दुसऱ्या मॅचला बॅटिंग करतो ना, 4 ओव्हर 100 खानायचं. 4 ओव्हर मध्ये 30 बेगून देऊ नका. अरे मी विषय काय म्हणत होता, असं खेळ अंगावर टाकलं की चक्क गेलं असतं. हे घे चला आपलं म्हणून मी म्हणत होतो नाथ साहेबाच्या नावाने ओपनर वर्सेस गणेश दादा, आम्ही आता जातो तिथं फिल्डिंगला. काळे आलाय का नाही फोन. काळ्या आलाय पण बाळा. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने जेवणावर मॅच सुरू झालेली आहे. बॅट तर आली, हे बघा. अशा तऱ्हेने बाळाला फोन लावलाय. दे काळे इकडे, बॉल घेऊन ये इकडे. हे पण आला आमच्या संघात आहे, काळे विरुद्ध आहे. रोहन माझ्या वेळेस आला किती बाबळ किती रन हाणणार पहिल्या मॅचला? रन किती हाणणार? 60-70 प्लस हाणणार. चला द्या सोडून. पहिल्या मॅचला रन किती हाणणार? पहिल्या मॅचला रन किती हाणणार? 4 ओव्हर 100 होय. बाबा दाखव त्यांना. काम दाखव. मस्त नोटा दिसत नाही, मस्त नोटा दिसत नाही. माझ्या बॉलला किती हाणणार? 70. पुकारणार सुट्टी एवढा हातभर बाहेर काढणार, हातभर. आणि आम्हाला काय घेऊन देणार? आम्ही दोन्हीकडून जेव्हा भेटणार कोणती कुकर जेवायला उशीर नाही म्हणून परत जायचं. आधी नको मारायचं. जेवली म्हणा तर मित्रांनो, अशा संध्याकाळी जेवणच आहे. चांगला दिवस गेलाय माझा आजचा. धाब्यावर बी खूप जेवण दिसलं आणि आता पण खूप जेवण दिसलं. ही गावाकडचं क्रिकेट असंच असतं. हे कालवा नुसता.
बॉल लागला इथं आणि झेंड्याच्या माग गेलं तर रन आहे पूर्ण बॉल गेला तेव्हा तुम्ही मित्रांनो अशा फिल्डिंगला चाललो. मी इथंच फिल्डिंग करतो आणि तुम्हाला दाखव त्यांच्या राणा किती वाटत ती. तर मित्रांनो फायनल मीटिंग. पैसे तर इथंच आहेत की. किती बॉल आणलं? 3 आणलं. बरं झालं. हा. तू इकडे थांब. 4 ओव्हर मध्ये 30च्या तरुण ठेवायचं आपल्याला. फिल्डिंग बॉल जर गेला तरी उडमीन पाडू नका, आपण बी रेटायचं आहे. हो. साहेबाच्या नावानं त्यो मागचा जर्किंग वर आहे ना त्याला हरवणार. तर मित्रांनो अशा तऱ्हेने सामना सुरू झाला. मी इथं थांबतो, लेग साईडला इथं थांबतो जवळ. तर आला बॉल, पहिलाच बॉल माझ्याकडं. हा तर तिकडं गोट्याचा दादा ओपनिंगला पहिले ओव्हर टाकतोय तो सौरभ. आता काय होतंय पहिल्याच सामन्यात काय होतंय मला बघू दे. तर मागणं लय गडी कालवा करतोय बाया. इकडे चेरप करताना सांगाला सौरभ पहिला बॉल टाकताना गोट्या दादा बेला. गोट्या दादा बेला. आता बघू काय होतंय. पहिला बॉल डॉट. अंपायर काळे. आयो डॉट डॉट डॉट. नको सौरभ तेच घे की. आउट. रे पहिली गडी आउट. प्रज्वलचं तोंड बारीक. प्रज्वलचं माधवचं तोंड बारीक. काय नाही. खाली हानकी मी हानकी. चिडाचिडी सुरू झालीच आहे मित्रांनो. इथं आता चिडाचिडीत बघा काय होतंय. आणि आमच्यात आलाय सिनियर प्लेअर बाळा. 5 बॉल 0. संकेतनं शर्ट काढला 6 मारण्यासाठी, पण सौरभ काय 6 खाणार नाही. आणि अशा तऱ्हेने डॉट बॉल. खाली दे वर विकेट. 2 विकेट गेल्या. प्रज्वलचं तोंड बघण्याजोगं. तर अशा तऱ्हेने पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेटा त्यांची तोंड बघण्याजोगी झाली. आता आलाय मयूर बॉलिंगला, गुलाब बॅटिंगला. आयो प्रज्वल जेवण सांगण्यासाठी तयार आहे का तुम्ही? हा 0 विकेट मध्ये आपलं 0 रन 3 विकेट. चौथी विकेट.
माधवला बॅटिंग येते का काय? इथं जेवणावर मॅच आहे ती माशीच असणार मग. ए एक झाली. नाही अजून 2 विकेट आहेत. माधव एक आहे ना. ब्लॉक आहे ब्लॉक जेवण होय. तर मित्रांनो आताच त्यांनी पहिला 6 मारलाय. आणि जरा बाळा तर मला माग फिल्डिंगला यायलाच लागलं शेवटी. प्रज्वल पुकला संघाने खूप छान खेळली. 70 रन करणार होता. 28 झाले. 100 रनावाल्याचं तोड बघा. 28 झाले. हे आमच्यात होता त्याच्यात गेला. जाऊ दे बॅटिंग तरी भेटली. तर आता कसं काय आता विजू आला बॅटिंगला उर्फ बाळा. आणि प्रज्वल कसं वाटतंय? काय नाही जेव्हा जायचंय सध्या कळलं. भूक आता बसणच लागली. नाही अंपायरच नाही मूळ पॉइंट. नमस्ते बोला की. एका ओव्हरीत मारू नको मग झालं. टापका काय रोहन. तर गुलाबाचा दुसरा बॉल टाकताना बॉलिंग सुंदर टाकतोय आणि छक्का. लागा गुल्याला एवढी चेहरा. आठ आता आला संकेत होय. पुण्याहून आलाच होय. इथं एक तर जेवणा मॅच आहे तो आलायच होय इथं मध्ये. जोश संघामध्ये जोश वाढताना.
तर मित्रांनो अशा तऱ्हेने त्यांच्या बी संघाने कमबॅक केला. आणि गणेश दादा बोललेला बघू करून दाखवतोय का. वाईट आहे वाईट आहे वाईट आहे वाईट आहे वाईट आहे. व्हिडिओ दाखव तुला रिपीट करून. आयो फिल्डिंग आयो फिल्डिंग. वाईट 12 झाले 12 झाले 12. वाईट 2 पडलेत. काय सुटल्यावर ह्याची तोड बघा. 14 15 12 15. प्लेनिंग साईड बीट काय नाही वाईड बी नाही तसलं काय नाही. आमला का टेस्टरची काय म्हणते ती टेस्टरची चालली त्यांची. आता गणेश दादा काय बोललो होता ती तुमचं तुम्हीच आठवा. 6 कुठे मारणार होता आठवा. आयो आयो आयो. नाही 4 बॉल. आयो ए करे दादा 1 चक्का मारा. आयो तर मित्रांनो अशा तऱ्हेने 6 बॉल 12 वर मॅच आली. अतिशय बेकार सामना. आता मीटिंग मी अंपायर बिंपायर नाही बाबा. मी व्हिडिओ काढतोय फक्त. थांबार जागा जाऊ दे. मी अंपायर नाही बाबा. मी अंपायर नाही. मी अंपायर नाही.
अशा तऱ्हेने 3 बॉल 10. पळा दोन पळा नागावर 2 बॉल 7. माधव कंट्रोल. काय बाहेर होय. एक बॉल एक वाईटची आणि 2 काढल्या. एक बॉल एक. मी एक काढली 9 परत 2 काढले तिथं 7 आला तसा. एक बॉल एक. जा बाबा सुपर. जाऊ दे सुपर ओव्हर झाली महत्वाची. सुपर ओव्हर आहे. सुपर ओव्हर आहे मित्रांनो. सुपर ओव्हर आहे. ह्यांना तर मित्रांनो अशा तऱ्हेने आमच्या मी संघाला 28 रन चेंज झालेला आहे. असा अतिशय तट्टीवट्टीचा सामना झाला. माधवच्या चेहऱ्यावर हसू. माधव टीम प्लॅनिंग. तर मित्रांनो सुपर ओव्हर झाली. आता एका कोपऱ्यात व्हिडिओ बनवतो. अंपायर घरी जाता बरं आहे. माद्या कॅच घेतला. तर मित्रांनो आज तर 3 बॉल 6 धावा झाल्यात सगळ्याच्या. तर हा ब्लॉग आता थोड्याच वेळात दाखवतो. तर मित्रांनो आज तर 1 बॉल 5 वर मॅच आलेली आहे. सुपर ओव्हर. ह्यांच्या चेहऱ्यावर बरे हसू. अरे मला बॅटिंग आणि बॉलिंग भेटत नाही तर थांब. आता काय करतोय. इथं थांबतो. तिथं वय बाळा तू थांब की तिथं. बर मित्रांनो मला इथं थांबवलं. इकडे काय बॉल येऊ नाही. खाली दे बस के. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही पहिली मॅच जिंकलो आणि आता इथनं वेळा आम्ही जिंकलो. हा आता विषय संपला आणि हा ब्लॉग आता इथंच थांबवतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मॅच हारली. ह्यांची तोंड बघण्याजोगी झाली.